एक कट रचला जातो, त्या कटामध्ये एकाची हत्या होणार आणि प्लॅन ए बनवला जातो. ही हत्या कशी आणि कोणी केली आणि घडतं सुद्धा तसंच. अशा पद्धतीने हा मर्डर केला जाण्याचा प्लॅन केला जातो. तारीख आहे 5 ऑक्टोबर 2021. तर हा दिवस जो होता त्या दिवशी विनोद कामावरती जाण्याच्या गडबडीमध्ये होता. घरातनं तो कामावरती निघाला, कम्प्युटर सेंटरवरती पोहोचला. दिवसभर त्यानं काम केलं. संध्याकाळ झाली. विनोद कम्प्युटर सेंटर बंद करून घराकडे निघाला होता. घराकडे जात असतानाच काही वेळ संध्याकाळच्या वेळी विनोद जो आहे तो परम हाऊस कॉटेजच्या गेटवरती थांबला आणि त्यानंतर एक पिकअप गाडी भरधाव वेगानं त्याच्या बाजूला आली आणि तिनं त्या विनोदला प्रचंड जोराची धडक दिली आणि त्या गाडी चालकाचं नियंत्रण सुटलेलं होतं आणि विनोद त्या गाडीखाली आलेला होता. गंभीर जखमी झालेला होता, पण तो बचावलेला होता. आणि त्यावेळेस मग स्थानिकांनी लगेचच त्या चालकाला ताब्यात घेतलं होतं आणि त्याला प्रचंड मारहाण केली होती. पानिपत पोलिसांना ही माहिती दिली होती. पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचलंय. आता पोलिसांनी जखमी विनोदला अग्रेसन दवाखाना जो आहे त्या रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं. हा अपघात अत्यंत भीषण होता, कारण या अपघातामध्ये विनोदचे दोनही पाय तुटलेले होते. त्याच्यावरती उपचार सुरू झाले होते आणि स्थानिकांनी कार चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं होतं. आता विनोदनं या संदर्भामध्ये शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी चालकावरती गुन्हा दाखल केलेला होता. आता आरोपी चालक जो होता त्याचं नाव आहे देव सुनार उर्फ दीपक. आता दीपक जो आहे तो मूळचा भटिंडा पंजाब या ठिकाणी राहणारा होता आणि त्याच्याकडूनच हा अपघात झालेला होता. त्याला अटक पण करण्यात आली होती. अशा पद्धतीनं एकावरती गाडी घातली म्हणून ड्रायव्हरला जेलमध्ये जायला लागलं होतं. पण हे प्रकरण जे आहे ते भविष्यकाळामध्ये अत्यंत भयंकर असं वळण घेणार होतं. तर हरियाणा हे राज्य आहे, त्या ठिकाणचं पानिपत शहर आहे आणि त्या भागामध्ये बराडा हा परिवार राहतो आहे. या परिवारामध्ये विनोद देसराज बराडा आणि त्याची पत्नी आहे निधी, या दोघांचा सुखानं संसार चाललेला होता. विनोद जो आहे तो मूळचा भटिंडा पंजाब या ठिकाणी राहणारा होता. कामानिमित्ताने तो पानिपत या ठिकाणी राहत होता. आता विनोदचं होरस्टॉन कम्प्युटर सेंटर होतं आणि तो स्वतः कम्प्युटर सेंटर चालवायचा आणि घरापासून काही अंतरावरतीच सुखदेव नगर या ठिकाणी त्याचं हे सेंटर चालू होतं आणि त्यावरती त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होता. आता त्याची पत्नी जी आहे निधी ही गृहिणी होती. सगळं काही सुरळीत आनंदात सुरू होतं आणि यांना 2 मुलंसुद्धा होती. आता मुलं शाळेत जायला लागली होती. मुलं लहानाची मोठी होत होती. आता विनोद बराडा जो आहे त्याचा एक मोठा भाऊ जो होता तो भाऊ प्रमोद बराडा हा आपल्या कुटुंबाबरोबरती ऑस्ट्रेलियामध्ये राहत होता आणि क्वचितच तो भारतामध्ये यायचा. तर अशा प्रकारचा हा परिवार होता. पण दुर्दैवाने आता विनोदचं अपघातामध्ये म्हणजे दोनही पाय गेलेले होते आणि तो कायमचा अपंग झालेला होता. आता दुसरीकडे आरोपी देव सुनार जो आहे त्याला जामीन मिळालेला होता. तो जामिनावरती बाहेर आलेला होता. पण त्या आरोपीला भीती वाटत होती की आता हे प्रकरण कोर्टामध्ये जाईल, त्यानंतर केस चालेल, आपल्याला शिक्षा होईल. त्यामुळे हा जो ड्रायव्हर आहे तो घाबरला आणि त्याला घरी आता पत्नी आहे, मुलं बाळं आहेत आणि आपण जर जेलमध्ये गेलो तर आपल्या घरच्यांचं काय होईल, ते रस्त्यावरती येतील आणि त्यामुळे तो घाबरला. आता काय करायचं? आणि यावेळेस मग हा जो आरोपी आहे देव सुनार त्यानं एक निर्णय घेतला. तो विनोदकडे आला आणि त्यानं केस मागं घेण्याची विनंती केली. आता तो विनंती करायला लागला, पण ज्या माणसानं अत्यंत बेदरकारपणे आपल्यावरती गाडी चालवली, आपल्याला आयुष्यभरासाठी अपंग केलं, त्या व्यक्तीला हा विनोद सहजासहजी सोडेल का? त्यामुळं यानं त्याच्या विरोधातली तक्रार जी आहे ती मागं घ्यायला नकार दिला. त्यानंतर मात्र याला प्रचंड राग आला. साम दाम दंड भेद करून त्यानं विनोदला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. केस मागं घे, नाहीतर याचे गंभीर परिणाम तुला भोगायला लागतील, अशा पद्धतीच्या धमक्यासुद्धा तो देत होता. विनोद जो आहे तो मागं हटायला तयार नव्हता आणि ज्यानं आपल्याला अपंग बनवलं, लुळंपांगळं बनवलेलं आहे, आपल्या व्यवसायावर परिणाम झाला आहे, आपल्या कुटुंबावरती परिणाम झाला आहे, आपल्याला आर्थिक अडचणी यायला लागल्या आणि त्यामुळे तो त्या आरोपीला धडा शिकवण्याच्या मानसिकतेमध्ये होता आणि आरोपी मात्र याला धमक्या देत होता. आता या सगळ्या घटनेला जवळजवळ 2 महिन्याचा काळ उलटलेला आहे. आता कसं तरी विनोदचा संसार जो आहे तो वाटेवरती यायला लागला होता, सुरळीत होत होता. आहे त्या परिस्थितीमध्ये विनोद आपलं घर कुटुंब सांभाळत होता आणि त्याची पत्नी निधी आणि त्याची मुलंसुद्धा त्याला साथ देत होती. त्यानंतर तारीख आहे 15 डिसेंबर 2021. आता हा दिवस उजाडला. सकाळी त्याची पत्नी निधी आणि मुलगा जो आहे तो काही कामानिमित्त घराच्या बाहेर पडलेले होते. आता काही वेळानं आरोपी देव जो आहे तो या ठिकाणी आला. त्याच्या हातामध्ये देशी बनावटीचं पिस्तूल होतं आणि तो विनोदच्या घरामध्ये शिरला. काही वेळातच घरातनं आरडाओरड्याचा आवाज यायला लागला. काही अंतरावरती विनोदची बायको निधी आणि त्याचा मुलगा होता. ते धावत घराकडे आले आणि त्यांनी बघितलं तर घराचा दरवाजा बंद होता, आतून बंद होता आणि आतमध्ये विनोद बराडा जो आहे तो मोठमोठ्याने ओरडत
ओरडत होता, आरडत होता, त्याचा आवाज येत होता. आता शेजारचे लोकसुद्धा त्या ठिकाणी धावत आले. त्यांनी बघितलं विनोदची पत्नी आरडाओरडा करते आहे, आतमधून विनोदचा आरडाओरडा चाललेला आहे. त्यामुळे बाकीचे लोक पण त्या ठिकाणी मदतीला आले. त्यांनी पुन्हा एकदा दरवाजा ठोठवला, दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा काही उघडला जात नव्हता आणि त्यावेळेस मग लोकांनी खिडकीतनं बघितलं, आत डोकावून बघितलं. आतमध्ये धक्कादायक दृश्य होतं. आरोपी देव जो आहे तो घरामध्ये घुसलेला होता आणि त्यानं पती विनोदला खाटेवरून खाली फेकलेलं होतं आणि त्याच्या प्रचंड राग त्याच्या मनामध्ये होता, त्या आरोपीच्या मनामध्ये होता आणि त्यानं विनोदच्या कमरेवरती, डोक्यावरती पिस्तूल लावलेलं होतं. त्याच्यावरती त्यानं गोळ्या झाडलेल्या होत्या आणि हा अत्यंत धक्कादायक असा प्रकार समोर दिसत होता. शॉक बसावा अशा पद्धतीनं त्या लोकांची अवस्था झालेली होती ज्यांनी हे बघितलेलं होतं. आणि पानिपत पोलिसांना लगेच माहिती दिलेली आहे आणि बाहेरून या लोकांनी कुलूपला कडी लावलेली आहे आणि त्यानंतर मग पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. घरात मारेकरी होता आणि मग स्थानिकांच्या मदतीनं पोलिसांनी त्या जो आरोपी आहे, कार चालक आहे देवसुनार उर्फ दीपक, याला अटक केली. आणि इकडं विनोदच्या हत्येनं खळबळ उडालेली होती. देवसुनारनं घरात घुसून दोनही पायांनी अपंग असणाऱ्या त्या अपंग विनोदवरती अशा पद्धतीने हल्ला केला, त्याची हत्या केली आणि अगोदर त्याला कायमचं अपंग केलं होतं आणि नंतर त्याचा मर्डर करून टाकलेला होता. आता मयत विनोद बराडा याची पत्नी निधी बराडानं आरोपी देवसुनारच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर ते पोलिसांनी आरोपी देवला अटक केल्यानंतर त्याला तुरुंगामध्ये टाकलेला आहे. आता त्याच्यानंतर मयत विनोद जो आहे त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा त्याचा भाऊसुद्धा त्या ठिकाणी आलेला होता. आता यामध्ये विनोदची पत्नी निधी आणि मुलं पोरकी झालेली होती. आता या घटनेला सुमारे 3 वर्ष होत आली होती. आता यावेळेस जिल्हा पोलीस प्रमुख जे आहेत त्या ठिकाणचे आणि IPS अधिकारी जे आहेत अजितसिंग शेखावत यांच्या फोनवरती एक व्हॉट्सॲप मेसेज आला होता. आता हा मेसेज केला होता विनोदचा ऑस्ट्रेलियामध्ये राहणारा भाऊ. आता त्यानं पोलिसांना मेसेज केला होता आणि खूप विचार करून त्यानं पोलिसांना कळवलं होतं की विनोदची हत्या जी आहे ती जशी दिसते तशी नाही आहे, ती ओपन अँड शट केस नाही, त्या पाठीमागं इतरही काही लोक असण्याची शक्यता आहे, याचा तपास करावा. कारण बऱ्याच वेळा व्यावसायिक कॉम्पिटिशन असते, बऱ्याच वेळा कोणाचा तरी काहीतरी राग असतो आणि याच्यामधून सुद्धा ही हत्या झाल्याची शक्यता समोर येत होती. आता त्याच्यानंतर मग पोलिसांना त्यानं काही गोष्टी अशा आहेत त्या सांगितल्या होत्या. नंतर पोलिसांना ते मुद्दे पटले आणि पुन्हा ही केस जी आहे ती ओपन करण्यात आली होती. आता नव्यानं चौकशी सुरू झाली. यावेळी या प्रकरणामध्ये काहीतरी काळवीर असल्याचं पण समोर यायला लागलं होतं. आता आरोपी देवसुनार याला सुरुवातीलाच अपघाताच्या प्रकरणी शिक्षा, जेव्हा अपघात होतो त्यावेळेस एखादी घटना घडते, एखादी गाडी चालवतो आणि त्याच्यातनं अपघात झाला तर त्याला कमी शिक्षा होते. मग हा गुन्हा मागे घेण्यासाठी खून का करेल, म्हणजे खून केल्यामुळे त्याला अजून जास्त शिक्षा होणार होती. आणि असं असताना मग त्यानं खून का केला आणि त्याला जर आपल्या बायकोची काळजी होती, आपल्या मुलांची काळजी होती तर तो अशा पद्धतीनं खून करणार नाही, अशा पद्धतीनं स्वतःला बर्बाद करणार नाही. म्हणजे याच्या पाठीमागं काहीतरी वेगळं षडयंत्र तर शिजत नाही ना? कदाचित हा मारेकरी कोणाचा तरी मोहरा तर नाही ना? का कोणाचं प्याद तर नाही ना? म्हणजे पटावरचे प्यादे खेळत राहतात आणि खेळवणारा मात्र पटाच्या बाहेर कुणीतरी असतो. इथं तसं तर नाही ना? आता या प्रकरणाचा पुन्हा नव्यानं तपास सुरू होतो आणि यावेळेस अपघात घडवणारा आणि हत्या करणारा आरोपी देवसुनार याचे कॉल डिटेल्स तपासले जातात. आता हा एका व्यक्तीच्या संपर्कामध्ये होता असं समोर येतं आणि आरोपीची मुलं चांगल्या शाळेमध्ये जात होती. म्हणजे ज्यानं खून केला होता, जो ड्रायव्हर होता, त्याची मुलं एकदा उच्चभ्रू शाळेमध्ये जात आहेत, तिथं प्रचंड फी भरायला लागत होती आणि शिवाय त्या काळामध्ये आरोपीला काही पैसे मिळाल्याचं सुद्धा समोर आलेलं होतं. आता या आरोपीला पैसे कोणी दिले होते, तो कोणाच्या संपर्कामध्ये होता, याचा सगळा शोध सुरू झालेला होता. यावेळेस सुमित उर्फ बंटू हा या आरोपीच्या संपर्कात होता असं समोर येत होतं. ज्यावेळेस अपघात झाला त्याच्या आधी, त्याच्यानंतर, अपघातावेळी आणि खून झाला त्याआधी, त्यानंतरसुद्धा हे दोघं संपर्कामध्ये होते आणि संशयास्पद संपर्कामध्ये होते. तर हा जो सुमित आहे तो गोहाना या ठिकाणचं सेक्टर नंबर 11-12 आहे त्या ठिकाणच्या मार्केटमध्ये राहत होता, म्हणजे त्या भागामध्ये राहत होता आणि एक जिम चालवणारा तो होता. म्हणजे या प्रकरणाचा एक धागा आता पोलिसांच्या हाती लागलेला होता. आता पोलिसांनी आरोपी देवची उलट तपासणी करायला सुरुवात केली. त्याच्याकडून काही वेगळी माहिती समोर आलेली होती. त्यानंतर मात्र त्या जिमवाल्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्या जिमवाल्याची जिम जी आहे ती उतरवली आणि त्यानंतर मग या प्रकरणात लपलेलं जे सत्य होतं ते बाहेर पडायला सुरुवात झाली. आता जिम ट्रेनर आणि विनोद, मयत झालेला विनोद, हे दोघंही एकमेकांचे चांगले
ओळखीचे होते. आता विनोद ज्या भागामध्ये राहत होता त्याच भागात एक जिम होती. त्या जिममध्ये 2021मध्ये हा सुमित जो आहे तो ट्रेनर म्हणून काम करत होता. आता त्यानंतर मग या विनोदमध्ये आणि त्या जिम ट्रेनर सुमितमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यावेळेस या ट्रेनरनं विनोदची हत्या करण्याचा प्लॅन केलेला होता. आता याच्यासाठी एक ट्रक ड्रायव्हरला त्यानं शोधलं, त्याला एक पंजाबची गाडी दिली आणि म्हणजे एक पिकअप दिली आणि त्यानंतर त्याला 10 लाख रुपये दिले आणि विनोदवरती गाडी चढवायची आणि त्याची हत्या करायची आणि अशा पद्धतीनं त्यानं तो प्लॅन केला होता. गाडीचे ब्रेक जे आहे ते फेल झाले किंवा गाडीवरचं नियंत्रण सुटलं किंवा इतर काही कारण सांगायचं आणि अपघात झाला असं दाखवायचं, त्यामुळे शिक्षा कमी होईल अशा पद्धतीनं तो खून करायचा. हे सगळं झालं. 10 लाख रुपये त्याला देण्यात आले होते आणि अपघात म्हणून हे प्रकरण नंतर थंड होईल असा हा यांचा पहिला प्लॅन होता. या प्लॅनप्रमाणे देवने विनोदवरती गाडी घातलेली होती, पण याच्यामध्ये विनोद मरण पावला नाही, तर तो अपंग झाला होता. त्याचे 2ही पाय तुटलेले होते आणि देव जो आहे तो जेलमध्ये गेलेला होता. आता ज्यावेळेस त्याला जामीन मिळालं, आरोपीला जामीन मिळाला, तो बाहेर आला. त्यानंतर पुन्हा सुमित त्याला भेटला. तू अर्धवट काम केलं म्हणून तो त्याच्यावर ओरडायला लागला आणि आता तुला त्यानं दुसरा प्लॅन केला. दुसरा प्लॅन म्हणजे अगोदर प्लॅन ए अर्धवट राहिला आणि त्यामुळे दुसरा प्लॅन बी सुरू झाला होता. याच्यामध्ये आरोपी देवच्या घरचे जे काही अडचण असेल, प्रॉब्लेम असतील, मुलांचं शिक्षण असेल, जी काही मदत असेल किंवा त्याला कायदेशीर मदत असेल, त्या सगळ्यासाठी ट्रेनर सुमित जो आहे तो मदत करणार आणि त्याच्या बदल्यामध्ये देवनं विनोदचा खून करायचा आणि केस मागं घे, नाहीतर मी तुला त्याला धमकी वगैरे द्यायची आणि त्याची हत्या करायची. म्हणजे अशा पद्धतीने हा दुसरा कट रचलेला होता. आता त्याप्रमाणे देव हा विनोदकडे जायचा, त्याला केस मागं घ्यायला सांगायचा, त्याला धमकी द्यायचा आणि एक दिवस याच्यातनंच त्यानं त्याचा खून केला होता आणि या खुनासाठी जो कट्टा वापरला होता तो सुद्धा सुमितनं उपलब्ध करून दिलेला होता. तर अशा प्रकारे ड्रायव्हरचा वापर करून त्या सुमितनं हे हत्याकांड घडवलेलं होतं. आता या ठिकाणी या हत्याकांडाचा मास्टरमाइंड सापडलेला होता, त्याच्या पाठीमागचा अदृश्य हात सापडलेला होता. म्हणजे या ठिकाणी आता हे प्रकरण क्लोज झालं. पण असं नाही, याच्यामध्ये अजूनही ट्विस्ट येणार होता. कारण या घटनेला 2-3 वर्ष पूर्ण झाली होती, पण मास्टरमाइंडचा सुद्धा मास्टरमाइंड होता आणि तो बाहेर होता. आता इथं प्रश्न निर्माण होतो, जिम ट्रेनर आणि विनोद यांच्यामध्ये कशामुळे भांडण झालेलं होतं आणि ही हत्या होण्याचं मूळ कारण काय होतं. आणि दुसरा प्रश्न निर्माण होतो की ऑस्ट्रेलियामध्ये राहणारा जो भाऊ होता त्या भावाला नक्की कसं काय समजलं होतं की हे जे प्रकरण आहे तो अपघात नाही तर ती घातपात आहे, हत्या आहे. तर या हत्येमध्ये दुसराच कोणीतरी सामील आहे ही कसं कळलं होतं त्या भावाला. तर हे अनेक प्रश्न समोर येत होते आणि आता ही घटना ही 2-3 वर्षानंतर कशी काय समोर आलेली होती. पोलिसांच्या जाळ्यातून बाहेर राहिलेला मास्टरमाइंड खुनी कोण होता. तर तो खुनी होता या मयत झालेल्या व्यक्तीची बायको, जिच्यावरती तो जीवापाड प्रेम करत होता. तिला काय नको काय हवं ते सगळं पाहत होता, तिला आपल्या काळजामध्ये जपत होता. तिनंच त्या विनोदचा खून केलेला होता, त्याचा विश्वासघात केला होता, त्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता. एवढंच नाही तर त्याच्या मेलेल्या मढ्यावरच्या टाळूवरचं लोणीसुद्धा हिनं खाल्लेलं होतं आणि हिनंच स्वतःचा संसार उद्ध्वस्त केला होता. हिनं स्वतःच्या मुलांना पोरुकं केलं होतं आणि ती होती त्याची पत्नी निधी. आणि याचं कारण होतं या दोघांचे अनैतिक संबंध, जिम ट्रेनर आणि हिचे. आता एक दिवस काय झालं, तिनं नवऱ्याला सांगितलं होतं की मला जरा मेंटेन बॉडी करायची, त्याच्यामुळे मला त्या जिममध्ये जायचं आहे. नवरा म्हणतो ठीक आहे बाबा, बायकोला सपोर्ट करतो. नवरा फी भरतो, बायको वर्कआउट करायला जाते. त्या ठिकाणी जिमचा ट्रेनर असतो, त्या ट्रेनरच्या ही प्रेमात पडते. त्याच्यानंतर लोअर बॉडी, अप्पर बॉडी अशा पद्धतीनं पुशअप यांचे सुरू होतात. आता जिम संपली तरीसुद्धा यांचा व्यायाम काही संपत नाही आणि एकदा नवरा या दोघांनाही रंगेहात पकडतो. त्यानंतर नवरा आणि बायकोमध्ये वाद सुरू होतो आणि यावेळेस ही अबला नारी आपल्या प्रियकराच्या मदतीनं प्लॅन करते आणि आपल्याच नवऱ्याला वाटेतनं दूर करण्यासाठी ठरवते आणि तो अशा पद्धतीनं त्याला मारायचं की तो अपघात वाटला पाहिजे, म्हणजे आपल्याला इन्शुरन्सचे पैसे मिळतील, इन्शुरन्स क्लेम होईल, याचा दुहेरी फायदा होईल. एक म्हणजे आपल्या दोघांमधला अडथळा दूर होईल, त्यानंतर आपल्याला पैसे मिळतील आणि आपल्याला मौज मजा करता येईल. हा सगळा प्लॅन होता आणि त्यानंतर मग त्या पद्धतीनं ते कसं मारायचं, काय मारायचं हे सगळं अगोदर ठरलेलं होतं. आता या प्रकरणामध्ये त्या ऑस्ट्रेलियाचा भाऊ जो होता त्या भावाला नंतर शंका आली होती. आता विनोद गेल्यानंतर काही रक्कम जे विम्याचे पैसे जे आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणात मिळालेले होते. त्यानंतर त्या पैशातून ह्या अबला नारीनं ज्यानं त्या नवऱ्याला मारलं त्यालासुद्धा काही रक्कम दिली होती. त्यानंतर जिम ट्रेनरलासुद्धा काही तिनं
पैसे दिले होते आणि त्याच्याबरोबर ती मनालीला फिरायला गेली होती आणि त्या ठिकाणी त्यांचा अनैतिक हनीमून साजरासुद्धा झालेला होता. आता ही बाब त्या भावाला कळलेली होती आणि मग त्यानं या बाईबद्दल अधिक माहिती काढली. त्यावेळेस हे अनैतिक संबंध समोर आले होते आणि भाऊ गेल्याचं काही दिवस होत नाहीत तोच हिचे हे अनैतिक संबंध सुरू झाले होते आणि त्यामुळे या भावानं हे सगळं पोलिसांना कळवलं आणि सुमारे 3 वर्षानंतर खरे मारेकरी समोर आलेले होते.